माझ्या प्रिय विद्यार्थींनो, आज आपण इथे सर्वजण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रेरणादायी दिवसाच्या निमित्ताने इथे आपण एकत्र आलेलो आहोत. तो दिवस म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. हा दिवस म्हणजे स्त्रीच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचा आहे. तिच्या त्याग आणि संघर्षाला सलाम करण्याचा आणि समाजात तिच्या स्थानाची जाणीव करून देण्याचा दिवस म्हणजे आज राष्ट्रीय महिला दिन. स्त्री ही केवळ एक व्यक्ती नाही, तर ती संपूर्ण कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. आई म्हणून ती एक प्रेमाची व्यक्ती आहे, मायेचा सागर आहे. बहीण म्हणून ती आपुलकीची एक सावली आहे. पत्नी म्हणून ती कुटुंबाच्या जबाबदारीची एक उभी अशी एक भिंत आहे. आणि शिक्षिका म्हणून ती ज्ञानाचा दिवा आहे, प्रज्वल करते. आज संगीता मॅडमनं सांगितलेला माझे तर पूर्ण अनुमोदन आहे. आपण घरी म्हणतो मुलगा ऐकत नाही, मुलगा ऐकत नाही. असा कसा ऐकत नाही? खरंच मुलगा नाहीच ऐकतो मॅडम. मुलगा मारतो, आम्ही पण मारतो. कामावून आल्यावर आम्ही पण चिडतो. चिड आले का आम्ही पण त्याला धमकी देतो. मग सगळा राग आम्ही अभ्यास कर म्हणूनच काढतो लेकरांवर. विषय नाही आहे तो. मुली ऐकतात. मुली कशा धुणं भांडी करून घरी मम्मी आली का थकून येते म्हणून बरोबर मुली काम करतात, पण मुलं नाही. मुलगा ऐकत नाही, मुलगा ऐकत नाही, मुलगा ऐकत नाही. महिलांना खूप हसू येत आहे. खरंच ऐकत नाही का मुलगा? आता इथं माझ्या कॉलनीतल्या बऱ्याच लेडीज आहे. माझा मुलगा ऐकतो का नाही हो? माझा मुलगा आदरणीयच आहे मॅडम, तुमच्या मुलाच्या खालोखालच आहे. ते वाडई बाई तुमच्याकडूनच बोलणार आहे. त्या वाडई बाई नाही सर, नाही सर, तुम्हाला पण माहिती आहे माझा मुलगा ऐकतो. पण बाकीच्या स्त्रिया म्हणतात मुलगा ऐकत नाही. पण बाकीचे लेकर पाहून माझाही मुलगा आता असा रड झाला का आता तो पण ऐकत नाही. नाहीतर माझ्या मुलाचं नाव आजही सारखं येतं. ते कसं आहे मॅडम, जेव्हा शाळेत होतं ना, संस्काराचा परिणाम होते.